जर तुम्ही 2025च्या पोलीस भरतीची तयारी करत आहात तर बंद करा. हो, बरोबर ऐकले तुम्ही, बंद करा. जर तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंटच नसतील तर अभ्यास करून काय फायदा. चला तर मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी लागणारे पूर्ण डॉक्युमेंट. व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघायचा आहे, खूप महत्वाचा आहे. चला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, महत्वाचं काम, एक लाईक करून टाका. कारण की ते करण्यासाठी तुम्हाला काही कष्ट लागत नाही. कारण की हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप वेळ लागतो मित्रांनो. तुमच्यासाठी आपण करतोय तर तुम्ही एक लाईक करणार आहात, त्यात शंका नाही. चला सुरू करूया वेळ न घालता. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंटला सुरुवात करूया आपण. पहिलं काय लागतंय आपल्याकडं ओळखपत्र लागते. म्हणजे काय लागतंय, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, वोटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, ह्या चारपैकी कुठलंही असेल तरी चालेल, पण आपल्याकडे आधार कार्डच असलं पाहिजे. चला नेक्स्ट काय लागतंय मित्रांनो, आपण 10वी पास आहात तर 10वीचं गुणपत्रक पाहिजे, म्हणजे पास असल्याचं किंवा उत्तीर्ण असल्याचं. आणि तेच बोर्ड सर्टिफिकेट एक पाहिजे, त्यालाच आपण बोर्ड प्रमाणपत्र असं म्हणतो. त्यानंतर 12वी पास आहात आपण तर 12वी साठी मित्रांनो गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे ते प्रमाणपत्र, ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत आपल्याकडं. त्यानंतर पुढचं मित्रांनो, जर आपल्याकडं जास्त शिकलाय तुम्ही, म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे झालाय, ते पण तुम्ही जोडू शकता. पण आपली भरती 12वी पास वरती आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट मित्रांनो, जे कास्ट मधून येतात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्यालाच आपण जात प्रमाणपत्र म्हणतो. आणि कास्ट व्हॅलिडिटी एक वेगळं असते. कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी होते, म्हणजेच पडताळणी होते. तर मित्रांनो, ते भरती झाल्यानंतर जरी केली पडताळणी तरी चालेल, पण सध्या तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि जे सायन्स झालेले आहेत, 12वी सायन्स, 11वी 12वी सायन्स, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी झालेली असते. त्यानंतर मित्रांनो, पुढचं नॉन क्रिमिलियर असलं पाहिजे तुमच्याकडे. जे कास्ट मधून येतात, ज्यांना नॉन क्रिमिलियर लागतं, त्यांची मुदत मार्च 2025 ला संपली असेल तर ते चेक करा आणि नवीन काढून घ्या मित्रांनो. कारण की एक एक डॉक्युमेंट जेव्हा आपण सिलेक्शन होऊन सुद्धा आपल्याला जॉईनिंग भेटत नाही ना, तेव्हा त्या डॉक्युमेंटची आपल्याला किंमत कळते. असे मित्र आहेत माझे, म्हणून खूप महत्वाचा टॉपिक आहे ना, आपण याच्याकडे खूप कॅज्युअली घेतो. पुढचा महत्वाचा डॉक्युमेंट मित्रांनो, डोमेसाईल आपल्याकडे असलं पाहिजे. मित्रांनो, जे ईडब्ल्यूएस मधून येतात, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक, त्यांना त्याच्यातून अप्लाय करायचंय तर ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, ज्या महिला ओपन मधून येतात, खुल्या प्रवर्गात येतात, त्यांच्याकडे 30% सवलतीचं ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. ज्यांना ओपन मधून फॉर्म भरायचा, ज्या महिलांसाठीच आहे हे, तर ते तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला असला पाहिजे. जर शाळेत शिकत असाल तुम्ही तर त्या शाळेतून बोनाफाईड भेटतं. त्या दोन्हीपैकी कुठलंही असेल तरी चालतं. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला होमगार्ड मधून फॉर्म भरायचा आहे तर 1095 दिवसाचं जे सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला, म्हणजे ते पूर्ण झाल्यानंतर, तर ते तुमच्याकडे होमगार्डचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ज्यांना पोलीस पाल्यमधून फॉर्म भरायचा आहे त्यांच्याकडे ते पोलीस पाल्यचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे हे एक्स्ट्राचं आहे मित्रांनो, प्रत्येकाला नाही लागत येते. त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणजे खेळाडूतून फॉर्म भरायचा असेल तर खेळाडूचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, खूप जणांना पडलेला प्रश्न आहे, MSc झालेलं पाहिजे. नसेल तर मग काय. कारण की मित्रांनो, घाबरू नका. जरी MSc झालेली नसेल तुमची तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि भरती झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत आपण ते दिलं तरी चालतं. जरी जेवढं लेट होईल तेवढं आपलं इन्क्रीमेंट लागत नाही, ते करतं माणूस. मी पण स्वतः MSc अगोदर झालेली नव्हती, भरती झाल्यानंतर ट्रेनिंग वरून आल्यानंतर मी ती MSc पूर्ण करून ते सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते चालतं. एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर आता तुम्ही 100% भरती करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आणखी कुठली काही अडचण असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की विचारा. नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवायचा ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि परत एकदा सांगतो, लाईक पण करून टाका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.